धन्यवाद सुनंदाताई. सुरुवातीला आपण विश्वप्रार्थनेने सुरुवात करूया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. विश्वसंत, ज्ञानयोगी, परमपूज्य, आदरणीय जीवनविद्येचे महाशिल्पकार सद्गुरु पै माऊलींच्या चरणी नतमस्तक. त्यांच्या पत्नी सुपुत्र, जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त, ज्येष्ठ प्रबोधक, युवा शक्तीचे प्रेरणास्थान, आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय प्रल्हाद दादा आणि जीवनविद्येच्या स्फूर्तिदायिनी सौभाग्यवती मिलनवेनी दोघांनाही मनपूर्वक वंदन करून पूजनीय माता पित्यांचे आणि वडीलधाऱ्या सर्व मंडळींचे आशीर्वाद घेऊन त्याचप्रमाणे आपण सर्व उपस्थित जनता जनार्दनाचं सहर्ष स्वागत करून आज या ठिकाणी सद्गुरूंचं हे ज्ञानामृत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न. विश्वसंत परमपूज्य सद्गुरु पै माऊली यांची जी प्रस्तावना आहे ती आज आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. त्यामुळे आता जसं मला सुनंदाताईंनी सांगितलं की आता आपण आजचा जो विषय आहे आपला तो म्हणजे विचारांचे सामर्थ्य. सद्गुरू असं म्हणतात की माणसाची सुख मिळवण्यासाठी सतत धावपळ चालू असते, पण सुख मिळवण्याचे एवढे भगीरथ प्रयत्न करून सुद्धा माणसाच्या वाट्याला सुख काही येत नाही, आणि दुःख टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करून सुद्धा वाट्याला येतं ते दुःख. म्हणजे सुख हवं असताना मिळत नाही आणि दुःख नको असताना सगळे दुःखच येतात. मग असं का होतं याची कारण शोधण्याचा माणूस कधी प्रयत्नच करत नाही. हे असंच चालायचं असं माणसं गृहीत धरतात आणि मग इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते. आणि जे काही थोडेफार जे काही सुख मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले ते सुद्धा चुकीच्या दिशेनेच केले गेले. उदाहरण द्यायचं झालं तर जमिनीवर पडलेला पारा आपल्या हाताला लागतो पण हातात येत नाही. समोर पडलेली सावली आपल्याला दिसते पण आपण जर तिला पकडण्याचा प्रयत्न केला तर आपण तिला पकडू शकत नाही. किंवा काही अंतरावर आपल्याला क्षितिज दिसतं, आकाश. आपल्याला असं वाटतं त्या क्षितिजापर्यंत पोहोचावं. आपण जसं 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 क्षितिजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो तसं तसं ते क्षितिज आणखीन 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 समोर जात. म्हणजे आपण कितीही जरी क्षितिजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला की आपण क्षितिजापर्यंत काही पोहोचू शकत नाही. तसं सद्गुरू म्हणतात की सुख आज मिळेल, उद्या मिळेल या आशेने जीवन जगणाऱ्या माणसाला शेवटपर्यंत सुखाचा लाभ काही होत नाही. पण माणसाने जर विचार केला तर त्याला मार्ग नक्की सापडतो. माणूस हा विचार करणारा प्राणी असं आपण म्हणतो, मॅन इज अ थिंकिंग एनिमल. पण माणूस हा जर खरंच विचार करणारा प्राणी असता तर या जगाचं नंतर केव्हाच झालं असतं ना. समर्थ रामदास स्वामी एके ठिकाणी विचारांचं महत्व सांगत असताना ते सांगतात की संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारायची होत. समर्थ रामदास स्वामी ज्याला विचार असं म्हणतात त्याला थोड्या वेगळ्या शब्दांमध्ये ज्ञानेश्वर माऊली विवेक असं म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार करू, म्हणून विशेषे अत्या करू विवेकावरी. या ठिकाणी विवेक म्हणजे सद्गुरूंचं मूर्तिमंत रूप, जे आपल्याला ज्ञान देतात, जे आपल्याला विचार देतात, ज्यांच्या ज्ञानाने ज्यांच्या विचाराने आपला जीवन रस हा आनंदाने आणि सुरळीतपणे चालतो.
आणि खरोखर सद्गुरु कृपेचा ज्ञानोदय जेव्हा जीवनामध्ये होतो तेव्हाच आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने आपल्याला मार्ग गवसतो. ज्ञानोदय झाला सद्गुरु कृपेचा, अहो ज्ञानोदय झाला सद्गुरु कृपेचा. जीवन विद्या आम्हाला भली हो, हो, हो. जीवन विद्या आम्हाला भली कलश अमृताचा, ज्ञानोदय झाला सद्गुरु कृपेचा. सद्गुरु कृपेचा ज्ञानोदय जेव्हा जीवनामध्ये होतो तेव्हा अक्षरशः आनंदी आनंद होतो. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना की सद्गुरु वाचोनी सापडेना सूय, धरावे ते पाय आधी आधी, आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ दया लागी, लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा अगाध. तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरोनी खऱ्या देवा. सद्गुरूंना खरा देव म्हटलंय. सांगायचा मुद्दा असा की माणूस हा विचार करणारा प्राणी आहे असं म्हणण्यापेक्षा जो विचार करतो तो माणूस असं म्हणणं हे जास्त संयुक्तिक ठरेल. आज ना विचार करणारी माणसं आज या जगामध्ये खूप कमी आहेत, पण विचार न करणारी अविचारी माणसं आज या जगामध्ये प्रचंड संख्येने आहेत. आणि या अविचारी माणसांमुळे जगामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या त्या समस्यांनाही अविचारी माणसंच कारणीभूत आहेत. भांडण, तंटे बखेटे, दंगे धोपे, युद्ध लढाया, खून मारामाऱ्या, रक्तपात या सगळ्या अनिष्ट गोष्टींनाही अविचारी माणसंच कारणीभूत असतात. मग हा अविचार जो आहे येतो कुठून? तर सद्गुरू म्हणतात की हा अविचार जो आहे ना हा येतो अज्ञानातून. म्हणून अज्ञान हे सर्व दुःखाचं मूळ आहे. पण सद्गुरू नेहमी सांगत असतात की तुम्ही ज्ञानी व्हा, हुशार व्हा, बुद्धिमान व्हा आणि आपल्या राष्ट्राला प्रगतीपथावर न्या. कारण काय की ज्ञान हेच शस्त्र आहे, अस्त्र आहे आणि शास्त्र आहे. ज्ञान हेच धन आहे, संपत्ती आहे आणि ऐश्वर आहे. ज्ञान हेच शक्ती आहे, बल आहे आणि सामर्थ्य आहे. आणि म्हणून ज्ञानाचं एवढं महत्व आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञाना इतकं पवित्र मंगल असं या जगात दुसरं काहीच नाही. पण सद्गुरू म्हणतात की तुम्ही ज्ञानाची उपासना करा. नॉलेज इज गॉड. ज्ञान हाच देव. आता प्रश्न असा निर्माण होतो की खरं ज्ञान कशाला म्हणायचं? तर ज्या ज्ञानातून विचार आणि विवेक जन्माला येतात ना ते ज्ञान म्हणजे खरंच. ज्या ज्ञानातून शहाणपण उदयाला येतं त्या ज्ञानाचा अमृत कलश म्हणजेच तर आपली जीवनविद्या. जीवनविद्या आपल्याला शहाणपण देते. Wisdom is the surest solution for all sorts of the problems right from A to Z. इतकं शहाणपणाचं महत्व आहे. म्हणजे जीवनातील कोणतीही समस्या सोडविण्याचं अतुलनीय सामर्थ्य या शहाणपणाचं. आता हे शहाणपण जे आहे हे नेमकं कशात आहे? सद्गुरूंनी आपल्याला सगळं सोपं सोपं करून दिलंय. तर सद्गुरू काय सांगतात की शहाणपण कशात आहे? बघा सद्गुरू काय सांगतात. सद्गुरू म्हणतात की इतरांच्या सुखात आपलं सुख लपलंय तर इतरांच्या दुःखात आपलं दुःख दडलंय ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यात खरं शहाणपण. आता प्रश्न असा निर्माण होतो लोक सद्गुरूंना विचारतात आपल्याला असं म्हणजे लोकांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो इतरांच्या सुखात आपल्याला काय ते सुख मिळणार आणि इतर लोक जर दुःखी झाले तर आपल्याला काय फरक पडणार असा प्रश्न साहजिकच मनात येतो. तर त्यावर सद्गुरू काय काय सांगतात तसं ते नाहीये की इतर लोक जर सुखी झाले तर आपल्याला काय सुख मिळणार आणि इतर लोक जर दुःखी झाले तर आपल्याला काय फरक पडणार. तर सद्गुरू म्हणतात की आपण व्यक्ती आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. व्यक्तीकडून जी काही इष्ट किंवा अनिष्ट कर्म केली जातात त्याचे बरे वाईट परिणाम हे समाजावर होत असतात आणि समाजामध्ये ज्या घटना घडतात त्यांचे सुद्धा बरे वाईट परिणाम हे व्यक्तीवर होत असतात. त्यामुळे मी सुखी आणि यशस्वी झालो म्हणजे झालं, मला इतरांशी काहीही कर्तव्य नाही या भावनेनी या धारणेने समाजामध्ये राहणं ही कुणाच्याच हिताचं नसतं. आपलं यश सुख आणि स्वास्थ्य आपण ज्या समाजात राहतो त्या समाजावर बहुतांश अवलंबून असतं. त्यामुळे समाजाकडे बघण्याची आपली दृष्टी ही उज्ज्वल आणि सोज्वळ असली पाहिजे. बरोबर ना? आणि म्हणून आपल्याला कितीतरी उदाहरणं देता येतील की आपण सगळे कसे एकमेकांवर अवलंबून आहोत. दादा खूप सुंदर उदाहरण देतात की सकाळी आपला नळ येतो पहाटे, कधी कधी काही काही ठिकाणी पहाटे नळ येतो
4 वाजताच नळ येतो. आमच्या घरी आधी आता एक 5-6 वर्षांपूर्वी 4 वाजताच नळ यायचा. आणि पहाटे आपल्याला उठावं लागतं मग पाणी भरण्यासाठी. मग त्याच्या आधी कोणीतरी उठलेला असतो. तो नळाचं तो पाईपमधून पाणी सोडतो. कुणीतरी तोटी बनवणारा असतो. तेव्हा कुठे आपल्याला पाणी मिळतं. पण याचा विचार आपण कधी करतो? कधीच करत नाही. आता साधं आपण रस्त्याने जातोय. आपल्या बाईकवरून, मोपेडवरून आपण जातोय. काहीतरी आपल्या गाडीमध्ये फॉल्ट आला. तर आपल्याला त्याच्यातलं काहीच समजत नसतं. तर लगेच आपल्याला काहीतरी एक तर गॅरेज शोधावं लागतं, मेकॅनिक शोधावा लागतो. तोपर्यंत आपल्याला गाडी ओढत न्यावी लागते. पेट्रोल पंपावर सुद्धा असंच होतं. पेट्रोल जर संपलं तर पेट्रोल पंप किती महत्वाचा आहे ना? म्हणजे आपल्याला गाडी लोटत न्यावी लागते. असा जर आपण विचार केला तर आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत. आपण नवीन जर चप्पल घेतली आणि एकदम नवीन आणि त्याचा चपलेचा जर अंगठा तुटला तर आपल्याला ती चप्पल टाकून द्यावीशी वाटत नाही ना. तर आपण लगेच आपल्याला चांबा शोधावा लागतो. म्हणजे असं जर विचार केला ना तर आपण सगळेजण एकमेकांवर अवलंबून आहोत. शेतकरी शेतात काम करतात तेव्हा आपल्याला धान्य, भाजीपाला या सगळ्या गोष्टी आवाज येतोय का बाकीच्यांना? कारखानदार काम करतात. त्यामुळे आपल्याला प्रॉडक्ट मिळतात. हो, आपले येतोय. सगळे मिळतात. आणि त्यानंतर आवाज येत नाही आवाज. तुमचा काय प्रॉब्लेम आहे का बघा? आवाज येतोय व्यवस्थित. येतोय ना आवाज? येतोय ना क्लिअर? हो हो येतोय ताई. येतोय ना? तर कारखानदार कारखान्यात काम करतात. नंतर डॉक्टर्स, इंजिनियर आपल्याला बरं नसलं की लगेच आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं. म्हणजे डॉक्टर्स, इंजिनियर, प्राध्यापक, आपले भारतीय जवान आपल्या देशाचं तिकडे रक्षण करतायत. त्यामुळे आज आपण सुस्थितीत आहोत. आपलं पोलीस पथक पहारा देत आहे त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. असा जर आपण विचार केला तर आपण सगळे आपल्या लक्षात येईल की आपण सगळे कसं एकमेकांवर अवलंबून आहोत. पण सद्गुरूंचा एक सिद्धांत आहे की कोण, कुठे, केव्हा, कसा, कधी आपल्याला उपयोगी पडेल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. त्यामुळे सगळ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात आणि ते प्रयत्नपूर्वक राखण्यात सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि म्हणून सद्गुरू सांगतात की आपण जीवन जगत असताना आपण सगळे एकमेकांना देत असतो किंबहुना एकमेकांच्या सहकार्याने आपण जीवन जगत असतो. त्यामुळे आपण एकमेकांच्या जीवावर न उठता आपण एकमेकांच्या जीवावर जगत आहोत हे सत्य आपण सदैव स्मरणात ठेवावं. आपली भारतीय संस्कृतीच सांगते ना की आपण सगळी देवाची लेकरं आहोत. आपली भारतीय संस्कृती सांगते हे विश्वची माझे घर ऐसे मते जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वात्मक देवाजवळ हेच मागणं मागितलं की सर्व सुखी, सर्व भूती संपूर्ण होईचे, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्व लोक सुखी व्हावेत. हीच तर ज्ञानेश्वर महाराजांची विश्वात्मक देवाजवळ आंतरिक तळमळ आहे. भगवंत आपल्याला भगवद्गीतेत हेच सांगतात ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माये. म्हणजे आपल्या सर्व भूतमात्रांमध्ये आपल्या सर्वांमध्ये ईश्वर वास करतो. आता तुकाराम महाराज अगदी आपल्या सोप्या शब्दात सांगतात नर नारी पाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा नर नारी बाळे अवघा नारायण. किती छान सांगतात. म्हणजे सगळ्या संतांनी तर आपण सगळे संत आपल्याला हेच सांगत असतात. सगळ्या संतांची वचन आपल्याला हेच सांगत असतात. वचनांमधून आपल्याला हाच अर्थ बोध होत असतो. सद्गुरू आपल्याला कळकळीने अगदी तळमळीने आपल्याला सांगत असतात. पण सद्गुरूंचं आपण मनावर किती घेतो हे तर तेवढंच महत्वाचं. एक जेम्स ॲलन एक इंग्लिश फिलॉसॉफर तो असं म्हणतो विचारांचं सामर्थ्य सांगत असताना तो असं सांगतो as you alter your thoughts towards things and other people, the things and other people will alter towards you. The divinity that shapes your aims is in your own self. All that you achieve is the direct result of your own thoughts. म्हणजे बघा किती याचा अर्थ काय की जे आपण करतो, जे आपण विचार करतो, जे आपण भावना व्यक्त करतो त्याप्रमाणे आपल्याला जगाकडून आपल्याला प्रतिसाद मिळत असतात. आपण जशी क्रिया करू तशी प्रतिक्रिया आपल्याला जगाकडून मिळत असते. त्यामुळे सद्गुरू काय म्हणतात की क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्ग नियमांचा राजा आहे. मग आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की निसर्ग नियमांचा राजा आहे तुम्ही असं म्हणताय, मग निसर्ग नियम कोणते कोणते आहेत? तर मग सद्गुरू असं म्हणतात की निसर्गाचे जे नियम आहेत ना ते अनंत आहेत, इन्फिनेट आहेत. आणि माणसाला जे मनुष्याला जे माहिती झालेले आहेत ते फार थोडे आहेत. म्हणजे जसं क्रिया तशी प्रतिक्रिया म्हणजे ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल अँड अपोजिट. नंतर ऍज यू थिंक सो यू बिकम म्हणजे जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार. नंतर लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट म्हणजे जिथे परिणाम आहेत तिथे कारण हे असतंच. त्यानंतर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम.
लॉ ऑफ ऍडजस्टमेंट, लॉ ऑफ रिप्लेसमेंट, त्यानंतर लॉ ऑफ कॉन्शियस माइंड म्हणजे बहिर्मनाचा नियम, लॉ ऑफ सबकॉन्शियस माइंड अंतर्मनाचा नियम, असे काही नियम आहेत. पण ते त्यातले त्यात या जे जे काही आपल्याला माहिती झालेले आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा नियम सद्गुरूंनी सांगितला तो म्हणजे क्रिया तशी प्रतिक्रिया. हा निसर्ग नियमांचा राजा आहे. कारण काय की क्रियेप्रमाणे आपल्याला प्रतिक्रिया मिळत असते, बरोबर की नाही? आणि म्हणून बघा तुम्ही कोणतीही क्रिया करण्यापूर्वी आणि त्याप्रमाणे आपण ठरवतो की आता आपण करूया करूया. प्रथम आपल्या मनामध्ये विचारायचं. आज तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये विचारला या सद्गुरू पै माऊलीचं ज्ञानामृत आज आपल्याला नीताताई पानेटांकडून आपल्याला ऐकायला मिळणार. आपण सगळेजण जॉईन होऊया. हा सगळा विचार तुमच्या मनामध्ये आला आणि तुम्ही सगळी मंडळी जॉईन झाला आपल्या या कॉलवर. तर म्हणजे काय याचा अर्थ काय की प्रथम आपल्या मनामध्ये विचार येतो, मग त्याप्रमाणे तुम्ही कृती केली, तुम्ही जॉईन झाला. म्हणजे प्रथम आपल्या मनामध्ये विचार येतो त्याप्रमाणे आपण कृती करतो. म्हणून सद्गुरू म्हणतात की फर्स्ट देअर वॉज अ थॉट अँड थॉट वॉज गॉड. विचार हाच ईश्वर आहे. आता बहुतेक जर आपण अपवादात्मक जर आपण काही उदाहरणं सोडली तर आपल्याला असं दिसून येतं की बहुतेक माणसानं ही निराशाजनकच विचार करत असतात. चिंता, काळजी, दुःख, द्वेष, द्वेष, निराशा, भय, नंतर वगैरे विकारांच्या अधिष्ठानावर माणसाच्या मनातले विचार हे सतत स्फुरत असतात. माइंड मूव्स फ्रॉम थॉट टू थिंक म्हणजे विचाराकडून सरकत 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 आकार घेणे हा मनाचा स्वभाव धर्म असल्यामुळे माणसं ज्या प्रकारचे विचार करतात त्याच प्रकारचं जीवन त्यांच्या वाट्याला येत असतं. म्हणजे अनिष्ट किंवा इष्ट विचार करतो त्याप्रमाणे आपल्या इष्ट किंवा अनिष्ट परिस्थिती आपल्याला प्राप्त होत असते. या संदर्भात एक गोष्ट आहे की एक सगळ्यांनी ऐकली असेल. एक गोष्ट आहे, सुंदर गोष्ट आहे. सद्गुरू म्हणतात की आपलं आता पुराणामधील वांगी पुराणात असं तर तुम्हाला वाटू शकतं. आता आपलं अंतर्मन जे आहे ना हे कल्पवृक्ष आहे, हे कल्पवृक्ष आहे. आणि हे जे कल्पवृक्ष जो आहे हा आपल्या सगळ्या मागण्यांना तथास्तु तथास्तु असं म्हणत असतो. आता तुम्हाला वाटेल की पुराणातील वांगी पुराणात ते काय घेऊन बसलात कल्पवृक्ष वगैरे. पण सद्गुरू म्हणतात हे अंतर्मन जे आहे हे म्हणजे पुराणातील वांग नसून आपलं जीवन चांग आणि सांग करणारा हा प्रत्यक्ष शंकरू आहे. आणि तो आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे, तो आपल्या हृदयामध्ये स्थानापन्न आहे. आणि हा जो हृदयस्थ शंकर आहे हा आपल्या सगळ्या मागण्यांना तथास्तु 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 सतत म्हणत असतो. तथास्तु म्हणजे काय? तसा तू. तसा तू म्हणजे कसा? जसे तुझे विचार तसा तू, तसा तू बोलशील तसा तू, जसा तू वागशील तसा तू, म्हणजे तथास्तु. फक्त एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की या शंकराकडे, या हृदयस्थ शंकराकडे आपण काय मागायचं? हिताचं मागायचं की अहिताचं मागायचं? कल्याणाचं मागायचं की अकल्याणाचं मागायचं? याचा विचार आपल्याला करायचा आहे. तो भोळा शंकर म्हटलेला आहे ना, तर तो फक्त तथास्तु म्हणणार आणि आपल्या इच्छा पूर्ण करणार. या संदर्भात एक गोष्ट आहे सद्गुरूंच्या मुखातून सगळ्यांनी ऐकली असेल, पुन्हा एकदा सांगते कारण अतिशय बोधप्रद आहे ती गोष्ट. एक वाटसरू असतो आणि त्याला एका गावाहून दुसऱ्या गावाकडे तो चालला असतो, जायचं असतं त्याला. आणि वाटेमध्ये जाता जाता त्याला जात असतो तो, तर त्याला काही अंतरावर एक वृक्ष दिसतो आणि तो असतो कल्पवृक्ष. त्याला एक झाड दिसतो, तो असतो कल्पवृक्ष. आणि त्याला असं वाटतं भर दुपारची उन्हाची वेळ असते, सूर्य तळपता डोक्यावर असतो आणि एवढ्या भर उन्हात तो जात असतो, तर त्याला वृक्ष दिसल्याबरोबर त्याला असं वाटतं झाडाखाली आपण जावं आणि काही वेळ थोड्या वेळ थांबावं, सावलीत गेल्यावर विश्रांती घ्यावी, असं तुझ्या मनामध्ये विचार होतो. तो असतो कल्पवृक्ष. आणि मग तो तिथे गेल्यानंतर त्या झाडाखाली तो जातो. त्या झाडाखाली गेल्यानंतर त्याला खूप सावली झाल्यानंतर खूप बरं वाटतं, छान वाटतं. आणि त्याच्या मनामध्ये सहज विचार येतो एवढी भर दुपारची उन्हाची वेळ आहे, आपल्याला खूप तहान लागलेली आहे, तर थंडगार पाण्याने आपल्याला छान पाणी मिळाले तर थंडगार तर किती छान होईल. त्याचा मनात विचार एका क्षणी क्षणार्धात त्या ठिकाणी त्या झाडाच्या तिथे त्या कल्पवृक्षाच्या तिथे जो बसला असतो तिथे थंडगार पाण्याने भरलेला चांदीचा पेला त्याच्या समोर हजर. तरी बापरे त्याला खूपच आनंद होतो, त्याला तहान लागलेलीच असते आणि मग तो छान थंडगार पाणी छान पितो. खूप बरं वाटतं पाणी पिल्याने, खूप छान वाटतं त्याला. आणि मग पाणी पिल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार येतो आणि तो मग आपण पिलो पण आपल्याला आता भुकेची वेळ झाली, भुकेने पण तो व्याकुळ झालेला असतो. आणि मग त्याच्या मनामध्ये असा विचार येतो पाणी आपल्याला मिळालं, आता छानपैकी दुपारची वेळ आहे, भुकेची वेळ आहे, आपल्याला भूक पण लागलेली आहे, तो भुकेने व्याकुळ झालेला असतो. इथे आपल्याला जर आता आपल्याला छानपैकी जर जेवण मिळालं तर किती छान होईल, असा त्याच्या मनामध्ये विचार येतो. असा त्याच्या मनामध्ये विचार येता क्षणी क्षणार्धात
काय होतं की चांदीचं म्हणजे पंचपक्वान्नांनी भरलेलं चांदीचं ताट त्याच्या समोर त्याचं बघा त्याला खूपच आनंद होतो. तो त्या ताटावर म्हणजे त्या अन्न पदार्थांवर एकदम ताव मारतो आणि छानपैकी जेवतो तो. पूर्ण छान जेवतो, पोटभर जेवतो आणि तृप्ततेचे ढेकर दिल्यानंतर, पाणी वगैरे पिल्यानंतर त्याला छान वाटतं पोट भरल्यानंतर. मग त्याच्या मनामध्ये विचार येतो, साहजिकच आपल्याला काय होतं, जेवण झाल्यानंतर साहजिकच आपल्याला छान जेवण होतं तेव्हा आपल्याला थोडीशी झोप यायला लागते ना, रिलॅक्स व्हावं वाटतं ना आपल्याला. तर मग त्याच्या मनामध्ये विचार येतो, की आता आपल्याला छान पाणी मिळालं, जेवण मिळालं, छानपैकी जर आपल्याला झोपायला मिळाले तर जर गादी उशी असली तर किती छान होईल. असा विचार मनात येता क्षणी क्षणार्धात तिथे काय होतं, छानपैकी बिछाना त्याच्या समोर हजर. गादी, उशी वगैरे सगळं, पांघरूण वगैरे सगळं सगळं. त्याला खूपच आनंद होतो. तो म्हणतो त्याच्या मनामध्ये विचार येतो, चला आपण आता रिलॅक्स होऊया. आणि कसं तो रिलॅक्स होतो थोड्या वेळ, पहुडतो तो त्या बिछाणावर. आणि कसं असतं माणूस जेव्हा रिलॅक्स होतो जेव्हा कामात असतो ना माणूस तेव्हा आपल्याला कामाचे विचार असतात. आणि जेव्हा माणूस रिलॅक्स होतो तेव्हा नेमकं काय असतं, माणसाच्या ठिकाणी अनिष्ट विचार यायला सुरुवात होते. An empty mind is an evil's abode असं म्हटलंय. म्हणजे रिकामं मन हे सैतानाचं घर असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर मग आता हा रिलॅक्स होतो. रिलॅक्स झाल्यावर त्याच्या मनामध्ये विचार येतो की अरे मला मला जे जे हवं ते सगळं मिळालं इथे. मला छान थंडगार पाणी प्यायला मिळालं, मला छान इथे मस्त जेवण मिळालं, पंचपक्वान्नाचं जेवण मिळालं, त्यानंतर मला गादी उशी सगळं सगळं मिळालं, इथे छान झोपायला मिळालं, मी जे जे मागतोय तिथे मला सगळं मिळतंय. इथे कोणी राक्षस वगैरे असेल की काय, असा विचार मनात येता क्षणीच तो कल्पवृक्ष असतो ना, त्या क्षणार्धात तिथे भला मोठा राक्षसच उत्पन्न होतो. आणि बापरे, त्या राक्षसाला पाहिल्याबरोबर त्याच्या मनामध्ये विचार येतो, त्याची भीतीने गाळणं सोडते. आणि त्याच्या मनामध्ये विचार येतो, अरे बापरे, हा राक्षस मला खातो की काय, झालं. असा विचार मनात येता क्षणीच क्षणार्धात तो राक्षस त्याला खाऊन टाकतो. म्हणजे बघा ही गोष्ट किती बोधप्रद आहे. असं आपल्या जीवनामध्ये चालू आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात की मर्फीचं विधान अतिशय चिंतन आहे. थॉट्स ऑफ jealousy, fear, worry and anxiety tear down and destroy your nerves and glands, bringing about physical and mental diseases of all kinds. म्हणजे काय, तर तुम्ही ज्याप्रमाणे विचार करता, चिंता करता, काळजी करता, त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होत असतो. विचाराप्रमाणे आचार, आचाराप्रमाणे सवयी निर्माण होऊन त्यातून स्वभाव घडून शेवटी आपलं नशीब उदयाला येतं. आणि त्यालाच आपण नियती असं म्हणतो. सद्गुरू म्हणतात की नियती ही आकाशातून खाली पडत नाही किंवा जमिनीतून वर येत नाही, तर आपली नियती ही आपणच घडवीत असतो. नियती इज मॅन्स ओन क्रिएशन. या संदर्भात हिटलरचं उदाहरण खूप छान आहे. म्हणजे जर्मन लोकांच्या उद्धारासाठी जोपर्यंत हिटलर कार्यरत होता उत्कर्षासाठी, तोपर्यंत काय केलं, हिटलरच्या शुभ कर्मातून त्याच्याकडून शुभ नियतीला आमंत्रण दिलं ना हिटलरनी, तर त्या शुभ नियतीने त्याला दिगंत कीर्ती, प्रचंड सत्ता, खूप लोकप्रियता, भरघोस यश मिळवून दिलं. पण याच हिटलरनी जेव्हा असुरी महत्वाकांक्षेच्या आहारी जाऊन पोलंड, रशिया वगैरे राष्ट्रांवर अतिक्रमण केलं, ज्यू लोकांचा अनन्वित छळ केला, त्यामुळे हिटलरकडून दुष्कर्म घडलं ना. मग त्याच्या दुष्कर्मातून काय झालं, तर त्यांनी जी निर्माण केलेली अशुभ नियती होती, त्या अशुभ नियतीने त्याला साथ देण्याऐवजी त्याचा सर्वनाश घडवून आणला. म्हणजे बघा, जर आपण सत्कर्म केलं केलं तर आपण आपल्या शुभ नियतीला आमंत्रण देत असतो. आणि जर आपल्याकडून दुष्कर्म घडलं आणि त्यातूनच सगळ्या गोष्टी आपल्याला वाट्याला सुख किंवा दुःख आपल्याला प्राप्त होत असतं. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून सद्गुरू म्हणतात सर्वसाधारणपणे काय होतं, साधारण मनुष्याच्या मनात नको ते विचार येतात. मन चिंते तर वैरीने चिंते असं म्हटलंय ना. म्हणजे म्हणजे चिंता, काळजी, दुःख, द्वेष, मत्सर, निराशा वगैरे विकारांच्या अधिष्ठानावर म्हणजे अक्षरशः माणसाच्या मनात थैमान घालत असतात. पण परिणाम काय होतो, ते अनिष्ट विचारांचा, त्याच प्रकारचं जीवन त्यांच्या वाट्याला आहे. पण याच्या उलट जर सुख, शांती, समाधान, आनंद, ऐश्वर, आरोग्य, समृद्धी अशा विविध रूपांनी नटलेले विचार जर आपल्या मनात नांदत असतील तर त्याच प्रकारच्या जीवनाचा आपल्याला लाभ होतो. सद्गुरू म्हणतात की ऍज यू थिंक सो यू बिकम. जसा तुमचा विचार तसा तुमच्या जीवनाला आकार. आता माणूस जीवन जेव्हा जगतो ना, जीवन जगत असताना काय होतं, आपण विचार जे करतो ना, जीवन जे जगतो ना आपण 3 स्तरावर जगतो, विचार, उच्चार आणि आचार. तर बघा तुम्ही, सद्गुरू म्हणतात की उच्चार आणि आचार आपल्या डोळ्यांना दिसतात,
आणि साधारणपणे आपल्याला अनुभवाला पण येत. पण विचार मात्र आपल्या डोळ्यांना दिसत नाही. पण विचारांचा प्रवाह हा आपल्या ठिकाणी सतत वाहत असतो. येथे जातो तेथे तू माझा सांगाती. विचार आपल्यासोबत कुठेही असतातच. पण काही काही माणसं विचारामध्ये इतकी गर्क झालेली असतात, इतकी गुरफटलेली असतात, पण ते विचार करतायत, त्यांचे बरे वाईट परिणाम त्यांच्या जीवनावर होत आहेत, त्याकडे पण त्यांचं लक्ष नसतं. आणि विचार कोणते तर अनिष्ट. मग अनिष्ट विचारांमुळे दुःख प्रसंग, आपत्ती, विपत्ती, शारीरिक आणि मानसिक व्याधी या सगळ्या अनिष्ट गोष्टींना आमंत्रण देण्याचं अनिष्ट कार्य माणसाच्या मनातील विचार अनिष्ट विचारच करत असतात. आणि म्हणून सद्गुरूंनी या अनिष्ट विचारसरणीला जर मूठमाती घालायची असेल आणि सुंदर विचारांची जर आपल्याला जोडणी करायची असेल तर यावर सद्गुरूंनी सिद्धांत काय सांगितलाय की सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना आहे. आता सुंदर विचारांची जोपासना करायची म्हणजे काय करायचं आला प्रश्न. सद्गुरू म्हणतात की आपल्याला जे हवं असतं ते इतरांनाही हवं असतं. आपल्याला जे नको असतं ते इतरांनाही नको असतं, बरोबर ना. मग आपल्याला काय हवं असतं, आपल्याला सुख शांती समाधान आनंद ऐश्वर आरोग्य आपल्याला हवं असतं. मग इतरांना सुद्धा तेच हवं असतं. आपल्याला काय नको असतं, चिंता काळजी दुःख द्वेष द्वेष नको असतं, मग इतरांना ते नकोच असतं. पण असा जर आपण विचार केला तर आपण इतरांबद्दल आपल्याला आपलेपणा वाटायला लागतो. म्हणजे सद्गुरूने एक उदाहरण दिलेलं आहे की एक चार भावंड खेळून आली आणि चार भावंड खेळून आल्यानंतर ती त्यांच्यासमोर एक त्यांच्या पुढ्यामध्ये एकच भाकरी आहे आणि ती चारही भावंड आली आणि म्हणायला लागली की मला हवी मी पूर्ण भाकरी खाणार. तर चालेल का. तर प्रत्येकाने जर असा विचार केला की आपण चौघे जण खेळून आलोय, तू त्याचे चार भाग जर केले की तुला चतकोर याला चतकोर आणि मला चतकोर असा एक एक पाव पाव भाग सगळ्यांना मिळेल. मग काय सगळ्यांना मिळेल ना. असा जर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण सगळ्यांबद्दल एकमेकांचा विचार करायला लागतो, एकमेकांना आपण समजून घ्यायला लागतो आणि मग सुंदर विचारांची जोपासना आपल्याकडून आपोआप व्हायला लागते. पण मग आहे हे सुद्धा कठीणच आहे ना, आपण फक्त आपलाच विचार करायची सवय असते ना. मग सद्गुरूंनी आणखीन सोपा उपाय सांगितला, चार गोष्टी सांगितल्या. शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे क्रिया तैशी प्रतिक्रिया अटळ नियम निसर्गाचा सहस्रपटीने प्रतिक्रिया हा शोध नवा पैसत्तुरींचा मांगल्याचे पावित्र्याचे विचार तरी कल्याणाचे शुभ कर्मांच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे. म्हणजे शुभ चिंतन करायचं, शुभ इच्छा करायची, शुभ बोलायचं आणि शुभ करायचं. म्हणजे थिंक गुड, विश गुड, थिंक गुड अँड डू गुड. म्हणजे सगळं चांगलं चांगलं शुभ शुभ करायचं येतं. सद्गुरू म्हणतात की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुमच्या मनामध्ये येणारा प्रत्येक विचार हा चांगलाच असला पाहिजे असा जर तुम्ही कटाक्ष पाळला तर सुंदर आणि सुरेख विचारांचा अभिषेक आपल्या हृदयातील आत्मलिंगावर होऊन आपलं जीवन हे सर्वांगाने आणि सर्वार्थाने सुखी यशस्वी आणि समृद्ध होतं. विचारांचं महत्व काय सांगावं. विचार हा अखिल विश्वाचा सम्राट आहे आणि हा विचारच आपल्या जीवनावर अधिराज्य गाजवत असतो. म्हणजे नन एल्स बट थॉट्स इन युअर माइंड कंट्रोल अँड शेप युअर लाईफ. म्हणजे जीवनाचं नंदनवन किंवा जीवनाचं वाळवंट करण्याचं तुलनीय सामर्थ्य या विचारात आहे. मग आता या सुंदर विचारसरणी जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आणायची असेल तर आणखी सोपा उपाय सद्गुरूंनी सांगितला, तो म्हणजे काय की ज्याच्यामुळे आपल्याला शुभ चिंतन पण आहे, शुभ इच्छा पण आहे, शुभ बोलणं पण आहे आणि शुभ करणं पण आहे, अशी विश्व कल्याणकारी विश्व प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव सुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरू म्हणतात ही जी विश्व प्रार्थना आहे ना सुंदर विचारांनी भरलेली आणि भारलेली याची सोन्याची खाण आहे. याचे सगळे सकारात्मक विचार आहेत आणि ही विश्व प्रार्थना म्हणता म्हणता आपल्याला काय होतं, मनशांती मिळते, आरोग्य मिळतं, आपलं नशीब सुधारतं, इतर लोकांशी आपले संबंध सुधारतात आणि आपली मनस्थिती बदलून आपल्या जीवनामध्ये आपोआप सगळ्यांशी आपले चांगले संबंध सुधारून चांगले संबंध निर्माण होऊन आपल्या जीवनामध्ये एक वेगळी आपल्याला अनुभूती येते. सद्गुरू म्हणतात आणि ही विश्व प्रार्थना आपल्याला सद्गुरूंनी का म्हणायला सांगितली.
सद्गुरू म्हणतात कारण ही सुंदर विचारांची खाण आहे आणि विश्व प्रार्थना मध्ये सर्वांबद्दल शुभचिंतन आहे. शुभचिंतनाचा महिमा सद्गुरूंनी सांगितलाय की शुभचिंतनाचा महिना एकनाथ महाराजांनी सांगितला, चिंतने नासतसे चिंता, चिंतने सर्व कार्य ये हाता, चिंतने मोक्ष सायुज्यता घर शोधी तसे, चिंतने तुटे आदि व्याधी, चिंतने तुटतसे उपाधी, चिंतने होय सर्व सिद्धी एका जनार्दनाचे चरणी. म्हणजे शुभचिंतनाचा महिमा आणि हे शुभचिंतन आहे विश्व प्रार्थनेमध्ये. शुभचिंतनाने काय होणार नाही, सद्गुरू म्हणतात की शुभचिंतनाने सगळं 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 साध्य होणार आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात की विश्व प्रार्थना तुम्हाला केव्हा म्हणायची आहे, तर दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ती सतत म्हणायची, सातत्याने म्हणायची. विश्व प्रार्थना फक्त मुखात राहील सातत्याने एवढीच तुम्हाला काळजी घ्यायला सद्गुरूंनी सांगितली. बाकी सगळी काळजी विश्व प्रार्थना त्या विश्वंभराच्या रूपाने आपली घेत असतो. आणि ही विश्व प्रार्थना सद्गुरूंनी रिकामपणे सांगितली कारण काय, कामधंदा सोडून सांगितलेली नाहीये. सद्गुरू म्हणतात की सद्गुरूंचा सिद्धांतच आहे, लव्ह वर्क अँड ब्लेस ऑल, यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. फक्त सतत रिकामपणे विश्व प्रार्थना आणि आपल्या वाट्याला आलेलं काम हे प्रामाणिकपणे, आनंदाने, आवडीने, कौशल्याने आणि जीव ओतून करायचं आणि रात्री झोपताना 108 वेळा अर्धा तास आणि झोप लागेपर्यंत एवढंच करायला सांगितलं सद्गुरूंनी. ही अद्भुत अशी विश्व प्रार्थना आहे. सद्गुरू म्हणतात की विश्व प्रार्थना ही सर्व संकल्प सिद्ध करणारा हा कल्पतरू आहे, सर्व कामना पूर्ण करणारी ही कामधेनू आहे, सर्व चिंतांचा नाश करणारा हा चिंतामणी आहे आणि जीवनाचं सोनं करणारा हा परीस आहे. इतकं अद्भुत सामर्थ्य आहे विश्व प्रार्थनेचं. सद्गुरू म्हणतात, आता काही लोकांना असं वाटतं प्रचलित पद्धतीप्रमाणे की या विश्व प्रार्थने काय होणार आहे हो, ही सगळ्यांसाठी आहे. तर सद्गुरू म्हणतात की सगळ्यांसाठी आहे म्हणजे तुम्ही आपण आणि सगळ्यांसाठी आहे नाही तर सगळ्यांमध्ये आपण असतोच ना. जेव्हा आपण सगळ्यांसाठी प्रार्थना म्हणतो तेव्हा काय होतं माहितीये, सगळ्यांकडून आपल्याला चांगल्या चांगल्या कळत नकळत आश्चर्यकारक प्रतिक्रिया आपल्याला सगळ्यांकडून येत असतात. आणि जेव्हा आपण सगळ्यांसाठी प्रार्थना म्हणतो तेव्हा चांगल्या चांगल्या गोष्टी कळत नकळत आपल्याकडे प्रतिक्रिया रूपाने आल्याने शुभक्रिया होते ना आपल्याकडून, तर प्रतिक्रिया चांगल्या चांगल्या रूपाने येऊन आपलं जीवन हे सर्वांगाने आणि सर्वार्थाने सुखी, यशस्वी आणि समृद्ध होतं. आपलं जीवनाचं कोट कल्याण होतं आणि आपल्याला यश आणि समृद्धी प्राप्त होऊन आपला संसार सुखाचा होतो, आपला परमार्थ साध्य होतो आणि आपल्या जीवनामध्ये अक्षरशः आनंदी आनंद निर्माण होतो. म्हणून तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणजे काय, तुका म्हणे आता आनंदी आनंद, गाऊ परमानंद मना संगे, तुका म्हणे आता आनंदी आनंद, तुका म्हणे आता आनंदी आनंद, तुका म्हणे आता आनंदी आनंद. म्हणजे असं हे विचारांचं सामर्थ्य लक्षात घेऊन विश्व प्रार्थनेचा राजमार्ग स्वीकारून आपल्या जीवनामध्ये आपण सर्वांनी खूप खूप यशस्वी समृद्ध व्हावं, सगळ्यांची खूप खूप भरभराट व्हावी आणि हीच मी सद्गुरूंच्या चरणी नम्र प्रार्थना करते. आणि ही अशी सर्वांग सुंदर जीवन विद्या घरोघरी पोचावी आणि अखिल मानवजात सुखी व्हावी ही मी सद्गुरूंच्या चरणी नम्र प्रार्थना करते आणि या ठिकाणी थांबते. जय सद्गुरू, जय जीवन विद्या. धन्यवाद.